तर रात्री रेसिपीची व्हिडिओ बघत असताना अचानक असा हे आलू पापडचा व्हिडिओ समोर आला आणि माझंही मन झालं आणि लेकरूही म्हणायला लागले की मम्मा असे पापड बनव म्हणून. तर आता वेळ नव्हता, दुपारपर्यंत कामं पुरले घरातले सर्व. तर म्हटलं आता जाऊ द्या, थोडा वेळ आहे ना, तर बनवून घेते. पण आता माझं बनवून होईपर्यंत ऊन पण चाललं जाईन, पण तरी उशीर होते म्हणून मग मी 4-5च आलू उकळायला टाकले आणि तेवढेच बनवून घेते म्हटलं. आधी ह्या छान प्लॅस्टिकच्या पॉलिथिन होत्या, त्या छान धुवून घेतल्या आणि बाहेर सुकवायला टाकल्या होत्या आणि आता बनवून घेते. याला वेळ लागत नाही जास्त सुकायला, कारण मी याच्या आधी पण बनवले होते. तेव्हा आता अशी ऊन पण नाही राहायची समोर दरवाजाच्या, तर मी रूममध्येच सुकवायची त्याला. तर आता तरी सकाळची म्हणजे दुपार 3 वाजेपर्यंत ऊन पडते अंगणामध्ये, तर म्हटलं जाऊ द्या आता बनवून घेते. मी 4-5 आलू उकळून घेतले आणि त्याच्यामध्ये 2 मिरच्या अशा मोठ्या म्हणजे जाडसर अशा बारीक करून टाकलं आणि थोडं मीठ टाकलं, जास्त काही नाही टाकलं. याच्यामध्ये साबुदाणा ॲड केला ना, तर आणखीनच छान टेस्टी लागतात. परंतु आता साबुदाणा मी याच्यामध्ये नाही टाकला, कारण भिजवायला ठेवला नव्हता मी, त्याच्यामुळं नाही टाकला. तर एकदमच छान लागतात. त्याच्यामध्ये थोडं बारीक करून साबुदाणा टाकला ना, तर एकदमच छान पापडं बनतात. तर म्हटलं जाऊ द्या आता आलू म्हणजे नंतर कधी बनवेल ना, तेव्हा नंतर टाकेन, पण आता असे साधेच बनवते म्हटलं, कारण लवकर सुकतात हे आलूचे. आणि आता मी सोऱ्या वगैरे धुवून ठेवला होता, तर छान अशा चकल्या बनवावं म्हटलं. परंतु त्या चकल्या होत नव्हत्या अजिबात, असे तुकडेच पडत होते. कारण त्याच्यामध्ये म्हणजे साबुदाणा वगैरे जर का असता ना, तर छान त्याच्या चकल्या बनल्या असत्या. मी बनवत असतानाच बाईचे पप्पा आले आणि मला म्हणत होते की याचं नाव काय म्हणून, कोणत्या चकल्या येतात म्हणून. आता तुम्हीच सांगा ह्या कोणत्या चकल्या येतात म्हणून कमेंट्स करून. आता कारण उशीर झाला होता, 2 वाजले होते. आता म्हटलं हे होत नाही आहेत चकल्या, परत काढायचं, परत पापड बनवायचे, तर जाऊ द्या म्हटलं, खायचंच तर आहे. चकल्या केल्या तरी नसंही केलं तरी, म्हणून मग मी असंच टाकून दिलं. आणि हे सुकल्याच्या नंतर छानच लागतात म्हटलं, चकल्या नाही झाल्या तरी, म्हणून मग मी असंच बनवलं. आलू आणि साबुदाण्याच्या जेव्हा चकल्या बनवतो ना, त्या एकदमच टेस्टी लागतात, एकदमच क्रिस्पी होतात. तर नेक्स्ट वेळेस मी बनवेन ना, तर त्याच्यामध्ये नक्कीच साबुदाणा ॲड करेन. आणि आता हे असे काही बनवले मी तात्पुरते, कसे बी म्हटलं आता उद्या तुम्हाला सुकल्याच्या नंतर दाखवेन की कशा बनल्यात म्हणून. तर थोडं ऊन होतं, तर मग असं काही बाहेर ठेवलं.